अखंड हिंदुस्थानचे आराध्य दैवत व स्फूर्तिस्थान श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराजांना त्रिवार मानाचा मुजरा. नमस्कार. तर आज स्वराज्य मराठी न्यूज चॅनलच्या द्वितीय वर्धापन दिनानिमित्त आयोजित राज्यस्तरीय ऑनलाईन वक्तृत्व स्पर्धेमध्ये मी विद्या राहुल शेंडे, राहणार दौंड, जिल्हा पुणे येथून विचारमंचावर विषय मांडते. स्वराज्य निर्माते छत्रपती शिवाजी महाराज. सह्याद्रीच्या कड्या कपारांनाही पाजर फुटेल, डोंगर मात्यांनाही घाम फुटेल, झाडे झुडपेही शहारतील आणि विशाल नभाला हिच्याच्या समोर झुकावे वाटेल असा लोककल्याणी, रयतेचा राजा, मावळ्यांचा सखा, बहुजनांचा कैवारी अशी कितीही विशेषणे लावली तरी कमीच पडतील असे व्यक्तिमत्व असणारे, युवकांच्या मनामनावर राज्य करणारे स्वराज्य निर्माते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. यांच्याबद्दल थोडक्यात सांगायचं झालं तर 36 हत्तींचे बळ असणारे, त्रस्त मोगलांना करणारे, परत न फिरणारे, ती तिन्ही जगात जाणणारे, शिशिस्तप्रिय वा वाणिज्य तेज, जिजाऊ पुत्र म महाराष्ट्राची शान, हार न मानणारे, राज्याचे हितचिंतक, जनतेचा राजा म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. ज्यांच्या कार्यानी व विचारांनी आपल्याला आजही प्रेरणा व ऊर्जा मिळते अशा पराक्रमी व कर्तृत्ववान राजाविषयी बोलायला शब्दही अपुरे पडतात. इतिहासाच्या पानावर रयतेच्या मनावर, मातीच्या कणाकणावर राज्य करणारा राजा म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. अवघ्या मुठभर मावळ्यांना घेऊन ज्यांनी आभारभर शौर्य गाजवलं अशा शिवरायांचा जन्म 19 फेब्रुवारी 1630 रोजी शिवनेरी किल्ल्यावर झाला. तोफांचा कडकडाट झाला, सनई चौघडे वाजले आणि साऱ्या आसमानात आनंदाची उधळण झाली. त्या दिवशी थोर माता म्हणजे जिजाऊ साहेब यांच्या पोटी हिरा उपजला. तो क्षण सांगायचा झाला तर मंदिर थरारली शिवनेरीची तोफ कडाडली, वाऱ्याची कवळी झुळूक दर्या खोऱ्यात दरवळली. जिजाऊ पोटी स्वराज्याचा राजा अवतरला. जिजाऊ पोटी स्वराज्याचा राजा अवतरला, सांगत मुकी पाखरे ही किलबिलली. नगारा वाजला, शाहिरी साज चढला, डंका डोंगर आड सांग सुटला, आता सह्याद्रीवर भगवा फडफडणार. अशा प्रकारे सर्वजण आपापला आनंद साजरा करत होते. अवघ्या 14व्या वर्षी ज्यांनी स्वराज्य निर्माण करण्याचे स्वप्न पाहिले, नवे तर ते सत्यात उतरवले. स्वतःच्या मनगटावर विश्वास असणाऱ्याला दुसऱ्याच्या सामर्थ्याची कधीच भीती वाटत नाही. म्हणतात ना, स्वतःच्या मनगटावर विश्वास असणाऱ्याला दुसऱ्याच्या सामर्थ्याची कधीच भीती वाटत नाही आणि अशा सामर्थ्याला हरवण्याचे धाडस नियती सुद्धा करत नाही. असाच प्रसंग शरीराने धिप्पाड बलदंड असणारा व लाखो सैन्य घेऊन राजांवर चालून आलेला अफजल खान. सफरचंद चिरावं त्याच्यातला गर काढावा, त्याप्रमाणे राजांनी अफजल खान फाडून त्याचा कोथळा बाहेर काढला. यावर म्हणावंसं वाटतं, विजय सारखी तलवार चालून गेला, निधड्या छातीने हिंदुस्तान हलून गेला. विजेसारखी तलवार चालून गेला, निधड्या छातीने हिंदुस्तान हलून गेला, मुठभर मावळ्यांना घेऊन हजारो शेतनांना नडून गेला. स्वर्गात गेल्यावर देवानी ज्याला जुखून मुजरा केला, असा एकच माझा शिवाजी राजा होऊन गेला. तानाजी, सूर्याजी, येसाजी, बाजीप्रभू, जीवा महाला असे जीवाला जीव देणारे मावळे त्यांना मिळाले. स्वराज्य निर्मितीची प्रतिज्ञा, स्वराज्याचे तोरण, गड आला पण सिंह गेला, शाहिस्त खानाची फजिती, प्रतापगडाचे पराक्रम अशी कितीतरी प्रसंग त्यांच्या अजोड कार्याची महती पटवून देतात. जिजाऊंच्या संस्काराने शिवाजी घडत होते. एखादा चुकत असेल तर त्याला सत्याचा मार्ग दाखवा, जातीभेद न करता भोळ्या बाबड्या जनतेला गुलामगिरीतून मुक्त करा अशी शिकवण जिजाऊंनी शिवरायांना दिली. एक होते शिवाजी, भीती नव्हती त्यांना जगाची, साथ होती भवानी मातेची व जिजाऊंची. लाट आणली त्यांनी भगव्याची व मुहूर्तमेढ रवली स्वराज्याची. म्हणूनच म्हणतात, जय भवानी जय शिवाजी.
थोर तुमचे कर्म जिजाऊ उपकार कधी फिटणार नाहीत. थोर तुमचे कर्म जिजाऊ उपकार कधी फिटणार नाहीत. चंद्र सूर्य असेपर्यंत नाव तुमचे मिटणार नाही. श्वासात रोखुनी बादळ, श्वासात रोखुनी बादळ, डोळ्यात रोखली आग. देव आमचा शिव छत्रपती एकटा रयतेचा वाघ. पेटवली रणांगणे, पेटवली रणांगणे, देह जिजवला मातीसाठी. मरणाच्या दारात लढले फक्त रयतेसाठी. यावर म्हणावंसं वाटतं, सागराचं पाणी कधी आटणार नाही, सागराचं पाणी कधी आटणार नाही. माऊलीची माया कधी तुटणार नाही. हाच जन्म काय, असे 1000 जन्म गेले तरी नाव शिवरायांचं मिटणार नाही. महाराष्ट्र माझा, अहो महाराष्ट्र माझा होता अंधारात. औरंगजेब रूपी अजगराच्या विख्यात. सापडली होती भवानी माता साखळदंडांच्या बेड्यात. तेव्हा घेतला एका प्रकाशाने जन्म. शिवनेरी झाला धन्य, जिजाऊंचे संस्कार व पाठीवर दादोजींचा हात. डोक्यावर जिरेटोप व हाती भवानी तलवार. रोवला स्वराज्याचा पाया, छातीवर सोशुनी वार. होता तो सिंहाचा छावा, खेळून गनिमी कावा. खेचून आणला विजय त्याने आपल्या दारात. जिंकून घेतले आकाश त्याने, जिंकून घेतले दुर्ग. जिंकून घेतले आकाश त्याने, जिंकून घेतले दुर्ग. विशाल सागराला पायबंद म्हणून बांधला त्याने सिंधुदुर्ग. नजर त्याची गरुडापरी, अहो नजर त्याची गरुडापरी. पडली सिद्धीच्या जंजिरी, केली 9 वेळा स्वारी, तरीही पडले अपयश पदरी. नसेल का दुःख या परी, म्हणून थांबला नाही तो, झुकला नाही तो. पेटून उठला रयतेचा राजा. दिले आव्हान डच पोर्तुगीजांना, घेतले अंगावर ब्रिटिशांना. शेवटी रयतेचाच राजा तो, पुरून उरला सगळ्यांना. बसून दख्खनच्या भूमीत, अहो बसून दख्खनच्या भूमीत. हलवले दिल्लीचे तख्त, उडवली दानादान औरंगजेबाची. नाव त्याचं शिव छत्रपती. एवढे बोलून मी माझे भाषण संपवते. माझा व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा. धन्यवाद.